हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन अल्गोरिदम आपण बघणार आहोत. तर लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये बघा काय सांगितलं आहे. द लॉजिस्टिक रिग्रेशन इज अ प्रेडिक्टिव्ह ॲनालायसिस टेक्निक. म्हणजे ही प्रेडिक्टिव्ह ॲनालायसिस टेक्निक आहे. इट इज यूज टू डिस्क्राईब डेटा अँड टू एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन one dependent binary variable and one or more nominal, ordinal, interval or ratio level independent variable. ओके, म्हणजेच बघा की लॉजिस्टिक रिग्रेशन हे प्रेडिक्टिव्ह ॲनालायसिस एक टेक्निक आहे. आणि वन डिपेंडंट व्हेरिएबल आणि वन ऑर मोर नॉमिनल व्हेरिएबलमध्ये काहीतरी रिलेशनशिप इस्टॅब्लिश करण्यासाठी ही टेक्निक यूज केली जाते. इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते कोणते आहेत? नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो लेवल व्हेरिएबल. तर त्याच्यामधला पहिला आपण नॉमिनल व्हेरिएबल बघूया. एखाद्या डेटाला नेमिंग करणे किंवा लेबलिंग करणे. फॉर एक्झाम्पल समजा कलर एक व्हेरिएबल असेल तर त्याच्यामध्ये रेड, ब्लॅक, व्हाईट कळलं की नाही, हे आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये लेबलिंग करणार आहोत. ओके, ह्याच व्हेरिएबलला काय म्हणायचं आपण? नॉमिनल व्हेरिएबल असं म्हणायचं. नेक्स्ट आपण ऑर्डिनल व्हेरिएबल बघूया की जिथे रँक किंवा ऑर्डर्स आपल्याला डिस्प्ले होतात त्यालाच ऑर्डिनल व्हेरिएबल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल लो, मिडियम, हाय वगैरे अशा प्रकारचे जे काही व्हेरिएबल असतात ते ऑर्डिनल व्हेरिएबल म्हणून असतात. नेक्स्ट आहे इंटरवल. इंटरवल व्हेरिएबल आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की इंटरवल व्हेरिएबल मेजर करण्यासाठी यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर. आता जो काही टेम्परेचर आहे तो सेल्सिअसमध्ये मेजर केला जातो. नेक्स्ट आहे रेशो लेवल व्हेरिएबल. म्हणजेच रेशो लेवल व्हेरिएबल म्हणजेच क्वांटिटेटिव्ह त्याच्यामध्ये डेटा असतात. फॉर एक्झाम्पल आपण टेम्परेचर आहे जो काही फॉर एक्झाम्पल एखादा टेम्परेचर आहे तो टेम्परेचर आपण पॉझिटिव्हमध्ये सुद्धा मेजर करतो आणि निगेटिव्हमध्ये सुद्धा मेजर करतो. म्हणजे 0पेक्षा वरचे जे काही 1, 2, 3 म्हणजे हे काय असणार आहे, पॉझिटिव्हमध्ये असणार आहेत. आणि 0च्या खाली म्हणजे -1, -2, -3 हे कसं असणार आहे, निगेटिव्हमध्ये असणार. म्हणजे टेम्परेचर निगेटिव्हमध्ये सुद्धा मेजर होतं आणि पॉझिटिव्हमध्ये सुद्धा मेजर होतं. तसे रेशो लेवल जे काही व्हेरिएबल्स आहेत हे पॉझिटिव्हमध्येच मेजर केले जातात, निगेटिव्हमध्ये केले जात नाहीत. ओके, तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आहे एखादा ह्युमनचं वेट. ओके, तर ह्युमनचं जे काही वेट आहे ते आपण पॉझिटिव्हमध्येच वेट हे केलं जातं, मेजर केलं जातं, कधीही निगेटिव्ह नसतं. त्याच्यामुळे जो काही ह्युमन वेट आहे फॉर एक्झाम्पल हे कशामध्ये मोडणार आहे? रेशो लेवल व्हेरिएबलमध्ये मोडणार आहे. ओके, तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. लॉजिस्टिक रिग्रेशन प्रेडिक्ट्स द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन आउटकम दॅट कॅन ओनली हॅव 2 व्हॅल्यूज, येस ऑर नो. लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये प्रोबॅबिलिटीज प्रेडिक्ट केल्या जातात पण त्याच्या 2च व्हॅल्यू असतात की येस किंवा नो. ओके, नेक्स्ट फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अटेंडिंग कॉलेज. म्हणजे एखादा समजा स्टुडंट असेल किंवा हे असेल तर तो कॉलेज अटेंड करतो आहे की नाही, म्हणजे ह्याचा आन्सर कसं असणार आहे? येस किंवा नो असणार आहे. ओके, हे झालं लॉजिस्टिक रिग्रेशनचं. पुढचा आपण पार्ट बघणार आहोत. तर हा पार्ट बघणार आहोत न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम. ओके, या न्यूरल नेटवर्कमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. न्यूरल हा जो काही वर्ड आहे हा न्यूरॉनवरून तयार झालेला आहे बघा. न्यूरॉनवरून तयार झालेला आहे. जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा एखादं लर्निंग आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग आहे तर त्यांचे जे काही काही रिफ्लेक्सेशन आपण करतो ते न्यूरॉनवरती काय आहे? डिपेंड आहे. तर बघा न्यूरॉन्स आर व्हायटल पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन विच डज सिम्पल इनपुट आउटपुट टू कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग इन द ब्रेन. म्हणजे हा न्यूरल नेटवर्क आहे
तो थोडासा बायोलॉजीशी रिलेटेड आहे. ओके. नेक्स्ट बघा सांगितलं आहे काय, न्यूरल नेटवर्क इज अ नेटवर्क ऑफ नर्व सेल्स इन द ब्रेन. देअर आर अबाउट 100 मिलियन्स न्यूरॉन्स इन अवर ब्रेन. ओके. तर आपल्याला ब्रेनमध्ये 100 मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात. तर त्या न्यूरॉनच्या नेटवर्कलाच काय असतात, ज्या काही 100 मिलियन्स ऑफ ज्या काही न्यूरॉन्स असतात ते न्यूरल नेटवर्कलाच काय असतात, कनेक्टेड असतात. ओके. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, डेंड्राइट्स एक्सटेंड फ्रॉम द न्यूरॉन सेल बॉडी अँड रिसीव मेसेजेस फ्रॉम अदर न्यूरॉन्स. Synapses are the contact points where one neuron communicates with another. ओके. आता डेंड्राइड्स जो काही वर्ड आहे हा कसा आहे, ग्रीक वर्ड आहे. इट मीन्स डेंड्राइड मीन्स ट्रीज. ओके. तर डेंड्राइड्समध्ये ब्रँच वाईज स्ट्रक्चर असतात. तर हे ब्रँच मेसेज रिसीव करण्यासाठी यूज केले जातात. म्हणजे जे काही न्यूरॉनकडून जे काही तुमचे इनपुट सिग्नल्स येणार आहेत तर ते रिसीव करण्याचं काम कोण करणार आहेत, हे ब्रँचेस करणार आहेत. ओके. तर हे जे काही न्यूरॉन्स आहेत हे एकमेकांमध्ये कनेक्टेड असतात. तर ह्यांचा जे काही जंक्शन पॉईंट असतो, म्हणजेच एकमेकांमध्ये जे काही कनेक्शन्स करण्याचं काम आहे त्यालाच काय म्हटलं जातं, सिनॅप्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही ब्रँचेस एकमेकांना कनेक्ट असतात तर त्यांच्यामधला जंक्शन पॉईंट म्हणून कोणाला म्हटलं जातं, सिनॅप्सेसला. म्हणजे एकमेकांशी ते काय कम्युनिकेट करण्यासाठी ह्या सिनॅप्सेसचा यूज केला जातो. ओके. द डेटा ट्रान्सफर इज अचीव्ड बाय द एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रिकल और केमिकल सिग्नल विथ द हेल्प ऑफ सिनॅप्स. जो काही डेटा ट्रान्सफर होतो तर सिनॅप्सेसच्या हेल्पनेस होतो. म्हणजे जो काही डेटा ट्रान्सफर होणार आहे हा सिनॅप्सेसच्या हेल्पनेस ट्रान्सफर होणार आहे. तर इथे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल एक्सचेंज होतात. तर सिनॅप्टिकपासून जी काही एनर्जी जनरेट होते तर त्यावरती 5 व्होल्टचा बल्ब चालू होऊ शकतो. ओके. म्हणजे एवढी एनर्जी इथे काय होते, जनरेट होते. ओके. नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे, द एक्सचेंज अबाउट 1000 ट्रिलियन सिनॅप्टिक सिग्नल पर सेकंड. ओके. अ ह्युमन ब्रेन कॅन स्टोअर अप टू 1000 टेराबाइट्स ऑफ डेटा. ओके. त्यामधलाच आपण आता हा जो काही न्यूरल नेटवर्क बघितलेला, ही बायोलॉजिकल थोडीशी आपण मेथड बघितलेली, बरोबर आहे ना. तीच आपल्याला कशामध्ये बघायचे, आर्टिफिशियली बघायचे. म्हणजे हे जे काही पार्ट बघितलेले आहे ते आपण बायोलॉजिकली फिजिकली आपल्या ब्रेनमध्ये सगळं घडून येतं. ओके. तेच आपल्याला आर्टिफिशियली बघायचं. ओके. तर आर्टिफिशियली बघा, आर्टिफिशियल मीन्स काय, मॅनमेड ह्याला म्हणतात. की आत्ताच आपण बघितलं की न्यूरॉन्स हे इनपुट सिग्नलला रिसीव करतो आणि त्याच्यावरती प्रोसेस केलं जातं किंवा इंटरप्रिट केलं जातं आणि जो काही ॲप्रोप्रिएट आउटपुट असतात त्यामध्ये रिझल्ट काय केले जातात, जनरेट केले जातात. तर हे सेम फंक्शन कशामध्ये दाखवलं, हे जे काही सेम फंक्शन आहे हे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कसुद्धा करतो. त्यालाच आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. ओके. तर बघा काय सांगितलेलं आहे, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स म्हणजे ANN इज अन आर्टिफिशियल रिप्रेझेंटेशन ऑफ ह्युमन ब्रेन दॅट ट्राईज टू सिम्युलेट इट्स व्हेरियस फंक्शन्स सच ॲज लर्निंग, कॅल्क्युलेटिंग, अंडरस्टँडिंग, डिसिजन मेकिंग अँड मेनी मोर. म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये ह्युमन ब्रेन आर्टिफिशियली काय करतात, सिम्युलेट करतात. ओके. Next, the neuron is actually a processing unit. It calculates the weighted sum of the input signal to the neuron to generate the activation signal A given by हा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा की न्यूरॉन हे प्रोसेसिंग युनिट असतात. जे काही इनपुट असणार आहे त्यांना एक वेट असतो. ते वेट कशाने इंडिकेट केलेले आहेत, डब्ल्यूने इंडिकेट केलेले आहेत आणि एक्स हा सुद्धा काय आहे, इनपुट आहे आणि ॲक्टिवेशन हे एने इंडिकेट केलेलं आहे.
ओके. तर ह्या फिगरमध्ये बघा की ह्या फिगरमध्ये फर्स्ट लेअर जी आहे ती कोणती आहे, इनपुट लेअर आहे. आणि इनपुट लेअरमध्ये हे जे काही नोड्स आहेत ह्यांना नोड्स म्हटले जातात. जे काही ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहेत त्यांना नोड्स किंवा चॅनेल असं म्हटलं जातं. की या चॅनेलचा मेन यूज काय, की ह्याच लेअरला इनपुट लेअर असं म्हणतात. ओके. आणि हे जे काही चॅनेलचा मेन यूज इनपुट सिग्नलला रिसीव करणं, म्हणजेच इनपुट लेअर हे इनपुट सिग्नल रिसीव करण्यासाठी यूज केले जातात. ओके. आणि हेच इनपुट सिग्नल रिसीव करून ते कशामध्ये ट्रान्सफर केले जातात, हिडन लेअरमध्ये ट्रान्सफर केले जातात. आता ही जी काही हिडन लेअर आहे ही रेड कलरने दाखवलेले, यांचे जे काही चॅनेल्स आहेत ते रेड कलरमध्ये दाखवलेले. म्हणजे इनपुट सिग्नलचं ट्रान्सफरेशन कशामध्ये केलं जातं, हिडन लेअरमध्ये केलं जातं. आणि इनपुट लेअर हे वेट फंक्शन थ्रू असोसिएट होतात आणि ह्यांचा वेटेड सम कॅल्क्युलेट होतो. आता हा जो काही वेटेड सम कॅल्क्युलेट होणार आहे या फॉर्म्युला थ्रू होणार आहे. ओके. हा फॉर्म्युला इथे यूज केला जातो. ओके. आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर हिडन लेअरमध्ये त्यांचा एक फॉर्म्युला आहे. आता हा तुम्हाला सांगितला, हा त्यांचा एक फॉर्म्युला आहे. ए इज इक्वल टू समेशन ऑफ डब्ल्यू आय एक्स आय इज इक्वल टू 1 to n. ह्यालाच ॲक्टिवेशन समेशन किंवा ॲक्टिवेशन फंक्शन असं म्हणतात. त्यानंतर समेशन आहे ती जी काही समेशन कॅल्क्युलेट होणार आहे ती समेशन नंतर कशामध्ये ट्रान्सफर होते, आउटपुट लेअरमध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे जे काही आपल्याला ॲप्रोप्रिएट किंवा एक्सपेक्टेड जे काही रिझल्ट असणार आहे ते आपल्याला कशामध्ये डिस्प्ले होणार आहे, आउटपुट लेअरमध्ये डिस्प्ले होणार आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया सपोर्ट वेक्टर मशीन. ओके. या सपोर्ट वेक्टर मशीन अल्गोरिदम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा की सपोर्ट वेक्टर मशीन इज अन अल्गोरिदम विच इज यूजफुल फॉर क्लासिफिकेशन इन अ सुपरवाइज्ड लर्निंग अल्गोरिदम एक्झाम्पल. इट डज क्लासिफिकेशन ऑफ द इनपुट्स received on the basis of the rule set. It also works on regression problems. ह्यामध्ये जे काही इनपुट आपण रिसीव करतो त्याप्रमाणे क्लासिफिकेशन केलं जातं आणि रिग्रेशन प्रॉब्लेमसुद्धा इथे वर्क केले जातात. ओके. इन सपोर्ट वेक्टर मशीन अ हायपर प्लेन इज सिलेक्टेड टू बेस सेपरेट द पॉईंट्स इन द इनपुट व्हेरिएबल स्पेस बाय देअर क्लास. आता ह्या फिगरमध्ये बघा की ह्या फिगरमध्ये 2 प्रकारचे डेटा सेट दाखवलेले आहेत. ओके. आता 2 डेटा सेट म्हणजे कोणते, तर हा जो काही पहिला डेटा सेट आहे तो ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे. म्हणजे हे जे काही पॉईंट आहेत, ऑब्जेक्ट आहेत ते ब्ल्यू कलरने ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि दुसरे ऑब्जेक्ट आहेत ते रेड कलरमध्ये आहेत. ओके. तर हा जो काही डेटा सेट आहे तो लिनियर डेटा सेट आहे. ओके. लिनियर म्हणजे आपण 2 पार्टमध्ये हा जो काही डेटा सेट आहे तो आपण डिवाइड करू शकतो. आता बघा पुढच्या एका डायग्राममध्ये बघा की इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता ह्या लाईन जी काही ड्रॉ केलेली आहे ह्यालाच काय म्हणायचं, हायपर प्लेन असं म्हणायचं. ओके. आता हायपर प्लेन कशासाठी यूज करतात बघा, हायपर प्लेन 2 डेटा सेटला सेपरेट करण्यासाठी यूज केला जातो. जे काही हा जो काही लाईन दाखवलेली आहे ती 2 ह्या डेटा सेटला सेपरेट करण्यासाठी यूज केलेलं आहे. आता पुढच्या डायग्राममध्ये बघा ह्या डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत. ओके. ह्या ज्या काही डॉटेड लाईन आहेत त्या 2 डॉटेड लाईनमध्ये काही स्पेस आहे, याला काय म्हणतात, मार्जिन असं म्हणतात. ओके. तर या मार्जिनवरती बघा म्हणजे ह्या मार्जिनच्या जवळ हे 3 पॉईंट आहेत, हे 3 ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे ब्ल्यू जो काही डेटा सेट आहे इथे एक ह्या मार्जिनच्या जवळ हा एक ऑब्जेक्ट जवळ आहे त्याच्या, आणि रेड कलरच्या ऑब्जेक्टमध्ये हे 2 पॉईंट्स काय आहेत या मार्जिनच्या जवळ, बरोबर आहेत ना. म्हणजे इथे जेवढेही मार्जिन आपण जास्त ठेवू तेवढे पॉईंट्स आपल्याला क्लासिफाय करणं काय जातं, इझी जातं. जेवढं आपण मार्जिन ह्याच्यामध्ये जास्त ठेवणार आहोत तेवढे हे जे काही ऑब्जेक्ट आहेत ते ऑब्जेक्ट आपल्याला क्लासिफाय करणं सोपं जातं आणि
याच्या थ्रू आपला जो काही मॉडेल आहे हा मॉडेलसुद्धा डिझाईन करायला सिम्पल होऊन जातं. याच्यासाठी हा अल्गोरिदम आपण यूज करतो, सपोर्ट वेक्टर मशीन. ओके, आता आपण 3 अल्गोरिदम बघितलेले. एक लॉजिस्टिक रिग्रेशन, त्याच्यानंतर न्यूरल नेटवर्क आणि हा लास्ट आहे सपोर्ट वेक्टर मशीन. ओके, जर कोणाला समजलं नसेल तर नक्की विचारा. थँक्यू.